नमस्कार. 9:30च्या या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात. काळ्या पैशाविरोधातल्या लढ्यासाठी सरकार कटिबद्ध, सर्वसमावेशक विकास आणि महिला सबलीकरणाला प्राधान्य, राष्ट्रपती. आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर, केंद्रीय अर्थसंकल्प उद्या मांडणार, यंदा रेल्वेचं स्वतंत्र अंदाजपत्रक नाही. येत्या आर्थिक वर्षात विकासदर 5.7 ते 7.5% राहण्याचं आर्थिक सर्वेक्षणात अनुमान. कृषी विकास दर वधारण्याचा तर औद्योगिक विकास दरात घट होण्याचा आर्थिक सर्वेक्षणात अंदाज. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन. मराठा आरक्षणाची सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर, आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा समाजाचं राज्यात चक्काजाम आंदोलन. फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या विरोधात विशेष सीबीआय न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. आणि बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर, अभिनव मुकुंद, वृद्धिमान साहा यांचं पुनरागमन. आता पाहूया बातम्या विस्तारानं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या दोन्ही सदनांसमोर अभिभाषण केलं. सर्वांच्या सहभागानं सर्वांचा विकास, महिला सबलीकरण हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं सांगतानाच काळ्या पैशाविरोधातल्या लढ्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. सबका साथ सबका विकास हे सरकारचं उद्दिष्ट आहे. महिला सबलीकरणासाठी सरकारनं उचललेल्या पावलांविषयी त्यांनी माहिती दिली. दहशतवादाचा संपूर्ण जगाला धोका असल्याचं सांगून सर्जिकल स्ट्राईकमुळे दहशतवादाचे अड्डे उद्ध्वस्त झाल्याचं राष्ट्रपती म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकमुळे दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिल्याचं त्यांनी सांगितलं. काळ्या पैशाविरोधात सरकारनं विमुद्रीकरणाद्वारे पाऊल उचललं आहे असं सांगून या निर्णयानंतर देशवासियांनी, विशेषतः गरिबांनी दाखवलेल्या संयमाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादाला मिळणारं आर्थिक पाठबळ रोखण्यासाठी सरकारनं 8 नोव्हेंबरला विमुद्रीकरणाचा धाडसी निर्णय गरिबांच्या हितासाठी घेतल्याचं राष्ट्रपती म्हणाले. वित्तीय समावेशकता ही दारिद्र्य निर्मूलनासाठीची गुरुकिल्ली असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भात चर्चा व्हावी असं सुचवतानाच निवडणुकीदरम्यान पैशाच्या बळाचा वापर होऊ नये यासाठी चर्चेची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. परकीय गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. 2022 पर्यंत सगळ्यांना घर पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. भीम मोबाईल ॲपद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आल्याचंही राष्ट्रपती म्हणाले. खरीप पिकाच्या उत्पन्नात 6% वाढ झाल्याचं सांगून शेतकऱ्यांसाठी मृदा आरोग्य कार्ड यासह सरकारनं उचललेल्या इतर पावलांची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी 2016-17 या वर्षासाठीचं आर्थिक सर्वेक्षण आज लोकसभेत सादर केलं. 2017-18 या आर्थिक वर्षात ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर 5.7 ते 7.5% राहील असं अनुमान या सर्वेक्षणात वर्तवण्यात आलं आहे. 2016-17 या वर्षासाठी ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर 7.1% राहील असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक विकास दर 6.5% राहील. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर व्यवहारात पुरेशा चलनी नोटा आल्यामुळे आर्थिक विकास दर पूर्वपदावर येईल असं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. चालू आर्थिक वर्षात चलनवाढीचा दर 5% आसपास स्थिर राहील असा अंदाजही सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. 2016-17 या वर्षात कृषी क्षेत्राचा विकास 4.1% दरानं होईल असं अनुमान वर्तवण्यात आलं आहे. 2016-17 यावर्षीच्या 13 जानेवारीपर्यंत 616.2 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाच्या पेरण्या झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 5.9% वाढ झाली आहे. साखर, कृषी, दूध, कांदे, बटाटे यासारख्या वस्तूंच्या दरवाढीसंदर्भात सरकारनं दक्ष राहावं असंही सर्वेक्षणात म्हटलं आहे. सर्वात वेगानं विकास पावणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं स्थान कायम राहील.
2016-17च्या एप्रिल ते डिसेंबर या काळात व्यापारी तूट 76.5 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत घटली आहे। चालू खात्यातली तूट 2016-17 या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कमी झाली होती। या काळात औद्योगिक क्षेत्राचा विकास दर 5.2% एवढा माफक राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सेवा क्षेत्राचा विकास 8.9% असा मागच्या वर्षीप्रमाणेच कायम राहण्याचा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे। आणखी सुधारणांच्या गरजांवर या सर्वेक्षणात भर देण्यात आला आहे। युनिव्हर्सल बेसिक इन्कम या संकल्पनेचा सर्वेक्षणात प्रथमच पुरस्कार करण्यात आला आहे। दारिद्र्य निर्मूलनातल्या प्रयत्नांमध्ये विविध समाज कल्याण योजनांना पर्याय म्हणून ही संकल्पना मांडण्यात आली आहे। वस्तू आणि सेवा करामुळे गुंतवणूक आणि विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे। विमुद्रीकरणाचा दीर्घकालीन फायदा होईल असंही सर्वेक्षणात म्हटलं आहे। आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये कामगिरीत अधिक सुधारणा करण्याची गरज व्यक्त करतानाच भ्रष्टाचार आणि लाचफितीचा कारभार हा त्यामध्ये अडथळा असल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे। मागचं वर्ष आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं सशक्त राहिल्याचं सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे। दरम्यान आर्थिक सर्वेक्षण सादर झाल्यानंतर संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। संसदेत उद्या अर्थसंकल्प सादर केला जाईल। या वर्षीपासून रेल्वे अंदाजपत्रक स्वतंत्रपणे मांडण्यात येणार नसल्यामुळे रेल्वे विषयक तरतुदीही या अर्थसंकल्पात सादर करण्यात येतील। वित्तीय वर्ष समाप्त होण्यापूर्वी वित्तीय प्रक्रिया पूर्ण व्हावी या दृष्टीनं यंदा प्रथमच 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे। आगामी आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होईल। या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं मुंबई दूरदर्शनचा वृत्त विभाग सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम। केंद्रीय अर्थसंकल्प 2017 यावेळी असणार विशेष। स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच 1 फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प। जनतेच्या आकांक्षा, विमुद्रीकरणाचा परिणाम, कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर, तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका। वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन 1 फेब्रुवारीला दुपारी 1 ते 2:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आज संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांनी पत्रकारांशी बोलताना सर्व मुद्द्यांवर विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। विरोधकांनी चर्चेत सहभागी व्हावं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। 2017 में संसद का आज सत्र आरंभ हो रहा है। पिछले दिनों सभी राजनीतिक दलों के साथ सामूहिक रूप से, वैयक्तिक रूप से लगातार चर्चा हुई है। सत्र का सर्वाधिक उपयोग जनहित के लिए हो, सार्थक चर्चा हो, बजट की भी बारीकी से चर्चा हो। पहली बार बजट 1 फरवरी को हो रहा है। 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानात लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली आहे। पाकिस्ताननं यापूर्वीही सईदला अशा प्रकारे नजरकैदेत ठेवलं होतं असं सांगत दहशतवादाविरोधात पाकिस्ताननं आपली भूमिका गंभीरपणे स्पष्ट करावी असं भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं आहे। जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असणाऱ्या सईद याला ताब्यात घेण्याचे आदेश पाकिस्तानच्या पंजाब सरकारनं दिल्यानंतर लाहोर पोलिसांनी चौबुर्जी इथल्या त्याच्या संघटनेच्या मुख्यालयात त्याला नजरकैदेत ठेवलं आहे। दहशतवादाविरुद्ध पावलं उचलण्यासाठी अमेरिकी ट्रम्प सरकारकडून येत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे।
मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा या आणि इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। मुंबईतल्या दादर आणि चेंबूर इथं शिवाजी पुतळ्याजवळ तसंच मुलुंड चेकनाका इथं मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी विधानसभेत स्वतंत्र ठराव करून तो केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावा आणि आरक्षण त्वरित मिळवून द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, बुलडाणा, सोलापूर, धुळे, अहमदनगर, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून चक्का जाम आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी नितेश राणेंसह 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। औरंगाबाद इथं चक्का जाम आंदोलनाच्या वेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी तुरळक दगडफेक केली। यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। नागपूरमध्ये शांततेत आंदोलन पार पडलं। इथं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मध्ये बसून चक्का जाम आंदोलन केलं, तर काही कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करून वाहनं थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांना ताब्यात घेऊन हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला। भाजपा आणि शिवसेना सरकारनं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे। मराठा आरक्षणाला सरकारकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे असंही त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं 27 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत। आघाडी सरकारनं 2014 मध्ये अध्यादेश काढून मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर केलं होतं। मात्र न्यायालयात हे आरक्षण टिकलं नाही। त्यामुळे मराठा समाजाला मागास दाखवण्यासाठी भाजपा सरकारचेही प्रयत्न सुरू असून याबाबतचे पुरावे राज्य सरकारनं गोळा केले आहेत। बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेल्या उद्योगपती विजय माल्ल्याविरोधात मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज अजामीनपात्र वॉरंट जारी केलं। आयडीबीआय बँकेचं कर्ज बुडवल्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली। त्यावेळी सीबीआयनं मल्ल्याच्या प्रत्यर्पणाविषयी प्रतिज्ञापत्र सादर केलं। त्यानंतर न्यायालयानं हे वॉरंट जारी केलं। न्यायालयानं आज या प्रकरणी आयडीबीआयचे माजी अध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्यासह इतर आरोपींच्या जामीन अर्जावरची सुनावणी 3 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे। आज माघ शुद्ध चतुर्थी। माघ महिन्यातल्या विनायकी चतुर्थीचा हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो। बुद्धिचातुर्याची आणि 14 विद्या आणि 64 कलांची देवता असणाऱ्या श्री गणेशाचा जन्मोत्सव महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्साहानं साजरा केला जातो। रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। महाड इथल्या काकरतळे इथल्या गणेश मंदिरात गणेशाच्या बालमूर्तीची विधिवत पूजा करून बालमूर्तीला पाळण्यात घालून महिलांनी पाळणा गीत गाऊन उत्सव साजरा केला। तांबटाळीतल्या पिंपळपाराच्या गणेश मंदिरात पारंपरिक पद्धतीनं सकाळपासून कीर्तन आणि पूजा करण्यात आली। अनेक ठिकाणी श्री गणेशाची पालखीही काढण्यात आली होती। हैदराबादमध्ये येत्या 9 फेब्रुवारीपासून खेळल्या जाणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघ आज जाहीर झाला। नवी दिल्लीत MSK प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय निवड समितीनं आज हा संघ जाहीर केला। इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार द्विशतक झळकावून आपल्या तंदुरुस्तीची ग्वाही देणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि तामिळनाडूच्या अभिनव मुकुंद यांचं संघात पुनरागमन झालं आहे। कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ याप्रमाणे असेल: विराट कोहली, कर्णधार लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, अभिनव मुकुंद, इशांत शर्मा, वृद्धिमान साहा, उमेश यादव, करुण नायर, हार्दिक पंड्या, अमित मिश्रा आणि भुवनेश्वर कुमार। क्रीडा वृत्तानंतर एक नजर हवामानावर। राज्यात गेल्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली। राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 10.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 36 तासात राज्यभरातलं हवामान कोरडं असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 33, किमान 18, नागपूर 33 आणि 12, पुणे 33 आणि 12, औरंगाबाद कमाल 33, किमान 13, नाशिक 33 आणि 12, कोल्हापूर 32, 18,
रत्नागिरी 34-19, सोलापूर 34-15 आणि अमरावती कमाल 32, किमान 15 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात. काळ्या पैशाविरोधातल्या लढ्यासाठी सरकार कटिबद्ध, सर्वसमावेशक विकास आणि महिला सबलीकरणाला प्राधान्य, राष्ट्रपती. आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर, केंद्रीय अर्थसंकल्प उद्या मांडणार, यंदा रेल्वेचं स्वतंत्र अंदाजपत्रक नाही. येत्या आर्थिक वर्षात विकासदर 5.7 ते 7.5% राहण्याचं आर्थिक सर्वेक्षणात अनुमान. कृषी विकास दर वधारण्याचा तर औद्योगिक विकास दरात घट होण्याचा आर्थिक सर्वेक्षणात अंदाज. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन. मराठा आरक्षणाची सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर, आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा समाजाचं राज्यात चक्काजाम आंदोलन. फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या विरोधात विशेष सीबीआय न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. आणि बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर, अभिनव मुकुंद आणि वृद्धिमान साहा यांचं पुनरागमन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.